आणि आता बातमी आहे नवी मुंबईतून एपीएमसी मार्केटमध्ये हापूस आंब्याच्या पेट्यांची अक्षरशः बंपर आवक झाली आहे। तब्बल 1 लाख हापूस आंब्यांच्या पेट्या आज बाजारात दाखल झाल्यात, त्यामुळे दरामध्ये चांगलीच घसरण झाली आहे। यापैकी 80,000 पेट्या थेट कोकणातल्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागातून आल्यात, तर उर्वरित 20,000 पेट्या या कर्नाटक आणि केरळ राज्यांसारख्या ठिकाणांहून आल्यात। परराज्यातील हापूस सध्या 60 ते 120 रुपये प्रति किलो दराने विकला जातोय। आणि आता कोकणातील हापूस बद्दल बोलायचं झालं तर 4 डझनच्या पेटीचा दर सध्या 1500 ते 3,500 रुपये इतका आहे। अर्थातच हा भाव आता खाली आलेला आहे, कारण तब्बल लाखभर पेट्या या एपीएमसी मध्ये दाखल झाल्यात आणि त्यामुळे हळूहळू संपूर्ण मुंबई आणि उपनगरात या पेट्या दाखल होतील आणि घरोघरी आंबे पोहोचतील। जवळजवळ 80,000 पेट्या आज कोकणातून आलेल्या आहेत। त्याचबरोबर इतर राज्यातून सुद्धा 20 ते 22,000 पेट्या आलेल्या आहेत। त्यामुळे जर सगळ्या आंब्याचा विचार केला तर 1 लाखाच्या पुढे आज पेट्यांची आवक होणार आहे। अजूनही गाड्या तुम्ही बघितलं असेल तर खाली होत आहेत। त्याच्यामुळे आज मुबलक प्रमाणामध्ये आवक आलेली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा फेब्रुवारी मार्च मध्ये आवक आंब्याची कमी राहणार आहे आणि एप्रिल महिना हाच एक महिना असा असणार आहे की त्या एप्रिल महिन्यामध्ये आवक फार मोठ्या प्रमाणामध्ये राहणार आहे। तर ती आता सुरू झालेली आहे। यंदा 2025 हंगामाचा विचार जर केला तर 1 एप्रिल ते 10 मे याच दिवसामध्ये आंबा फार मोठ्या प्रमाणामध्ये मार्केट दिसणार आहे आणि त्याच वेळेला आंबा खवय्यांना आंबे स्वस्तामध्ये मिळणार आहेत। आता जर बाजार भावाचा जर आपण विचार केला तर 1500 पासून तर 3,500 ते 4,000 रुपये पेटी या भावानं होलसेल बाजारामध्ये पेटी विकली जात आहे। म्हणजे तसा आंबा आता स्वस्त झालेला आहे। तेव्हा आता खवय्यांनी तो आंबा भरपूर प्रमाणात खाऊन घेतला पाहिजे, अशी सध्या परिस्थिती निर्माण झालेली आहे।